हा आवाज पाहिलात, खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे। तर आज आपण क्रिस्पी कुरकुरीत अशी भाकरवडी तयार करणार आहोत, तेही घरच्या पद्धतीने, जी तुम्ही मुलांनाही देऊ शकता। तर इथे उरलेली चपाती घेतलेली आहे, इथे 2 चपात्या उरलेल्या आहेत। तर त्यासाठी सारण तयार करून घेऊयात। बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। तांदळाचे पीठ 2 छोटे टीस्पून घेतलेले आहेत। तिखट घेतलेलं आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। हळद घेतलेली आहे पाव चमचा, हिंग घेतलेला आहे, जिरं पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ घातलं आहे। यातच ओवा घालायचा, ओवा थोडा हातावर चोळायचा आणि त्यात घालायचं पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्याचे खूप छान सुगंध येतो। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। ते सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि यात लागेल तेवढंच पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी। तर इथे 1 चपाती घेतली आहे, त्या चपातीवर मिश्रण पूर्ण पसरवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने। या चपातीवर सगळं मिश्रण लावून घेतलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता, पांढरे तीळ गार्निशिंगसाठी घातले आहेत, खूप छान दिसतात। त्याचंच रोल करून घ्यायचं आहे। तर इथे ताटात हे भाकरवडीचे रोल ठेवलेले आहेत। पातेल्यात पाणी घातलेलं आहे आणि वाफेवरच हे रोल आपल्याला शिजवून द्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता, भाकरवडीचे रोल तयार झालेले आहेत, उकडून झालेले आहेत। तर हे कट करायला घेऊयात। तर इथे हे भाकरवडीचे रोल कट करून घेऊया। ज्या आकाराचे तुम्हाला भाकरवडी हवी आहे ते तुम्ही इथे त्या आकाराची करू शकता। तर हे तळून घ्यायचं आहे। आता एक एक करून कढईमध्ये तळायचं आहे, दोन्ही साइडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। तेल छान तापलेलं आहे, मीडियम टू लो फ्लेमवर ही भाकरवडी तळून घ्यायची आहे। खमंग कुरकुरीत अशी भाकरवडी तयार आहे। ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि स्नेहाल्स किचनला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।